Hey, hello everyone. This is Sonam Thakur. Welcome to my channel Sonam and Sita. आणि आज आपण एका धाडसी आणि आत्मनिर्भर महिलेला भेटणार आहोत. खूप साऱ्या संकटांचा सामना करूनही तिने आपलं स्वप्न पूर्ण केलं. आणि आज ती एक मोठी मेकअप आर्टिस्ट आहे आणि एक मोठी मॉडेल सुद्धा आहे. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये तिचा एक छान मस्तानी लुक खूप व्हायरल झाला, म्हणजे प्रचंड व्हायरल झालाय. प्रत्येक रील्समध्ये, न्यूजपेपरमध्ये तुम्हाला तिचाच फोटो दिसेल. तर तिचं नाव आहे पूजा मालंकर. तर चला मग भेटूया. खूप खूप स्वागत. थँक्यू. तर पूजा, आधी तुझं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. गिरगाव शोभायात्रेमधला लुक होता मस्तानी, तो प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि मला सुद्धा ते खूप आवडलं. त्याच्यासाठी तुला एक छोटेसे गिफ्ट माझ्याकडून. थँक्यू सो मच. तुला देखील खूप खूप शुभेच्छा. अगदी सुंदर चॅनल सुरू केलंय. सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सुंदर असं अँकरिंग करते आणि अनेक महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करते आणि सपोर्ट करते, विच इज रिमार्केबल. थँक्यू सो मच. नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी प्लीज. तर चल मग पूजा, तुझा प्रवास थोडंसं जाणून घेते. नक्कीच. तर पूजा, मी तर तुझे आता पण येताना पण मी कॅबमध्ये तुझे फोटोज बघत होते. मला खूप आवडला यार तुझा तो लुक. म्हणजे आज तू एवढं मोठी मेकअप आर्टिस्ट आहे, तर तो जो कालचा लुक होता मस्तानी, तो तू स्वतः केला होतास? हो, मी तो स्वतः डिझाईन केला होता. गिरगावला एक आहे बुटीक, तिकडनं मी लुक घेतला होता, सगळ्या वस्तू. आणि यावेळी गिरगावच्या पार्लर मला काहीतरी वेगळं करायचं होतं. नॉर्मल फेटा आणि ते लुक, म्हणून मी तो लुक थोडंसं वेगळं लुक देण्यासाठी शोभायात्रेला मी तो डिसाईड केला होता. आणि तुझा लुक खरंच मनापासून सांगते, मला खूप आवडला. आणि मी कालपासून जे रील्स वगैरे बघते ना, की त्याच्यामध्ये म्हटलं अरे पूजाचं, अरे एवढं छान, म्हणजे खूप त्याला लुक पण सूट होत होता. म्हणजे लुक तर सगळेच करतात, पण ते सूट पण झालं पाहिजे ना. मग ते मेकअप वगैरे सगळं तू स्वतःची स्वतःच केलं होतं? हो, मी स्वतःचा मेकअप स्वतःच केला होता. अगदी नॅचरल लुक ठेवला होता, कारण का उन्हात जायचं होतं. स्वेट प्रूफ मेकअप मी स्वतःचाच केला होता. आणि तो राहिला देखील. तुला कसं वाटलं असेल ना आज सगळीकडे तुझेच फोटो बघून? स्पेशली हे वाटलं की मी स्वतः शोभायात्रेला फर्स्ट टाइम बाईक चालवली. मी तिथे एंट्री मारली होती यावेळी, आणि एंट्रीमध्येच माझा लुक एवढं छान सगळ्या लोकांनी व्हायरल केला. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. तुला कसं कळलं? म्हणजे तू बघितलं असेल ना, ऑब्व्हियसली सकाळी उठून आपण जेव्हा इंस्टावर करतो तेव्हा तू बघितलं असेल, तुला कसं वाटतं? खूप आनंद झाला. मला असं वाटत होतं की कधीतरी मी व्हायरल व्हावं. खूप इच्छा होती आणि अशी लिस्ट होती की काहीतरी व्हावं, कुठेतरी स्कोप मिळावा. आणि अचानक सगळं दुसऱ्या दिवशी बघते तर एवढा सगळीकडे रील्स आणि सगळ्यामध्ये मला खूप चांगला स्कोप मिळाला. आणि कसं असतं स्वतःच, म्हणजे तू स्वतःच मेकअप करायचा आणि मग तेच काहीतरी असं व्हायरल झाल्यावर तुला जास्त आनंद होतो है ना. आणि आज तू एवढी मोठी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तू ॲज अ मॉडेल म्हणून पण खूप साऱ्या ब्युटी पेजमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि पूजाची माझी ओळख पण ना, आम्ही अप्सरा या शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, तेव्हाची आमची ओळख आहे. जवळजवळ 5-6 वर्ष झाले असतील त्या गोष्टी. तर पूजा, मला हे सांग की म्हणजे दुसऱ्या तुझ्या प्रवासामध्ये मला असं कळालंय की लहानपणापासून थोडं स्ट्रगलिंग लाईफ आहे. तर मग त्याच्याबद्दल तुझं काय बोलशील त्याच्याबद्दल थोडंफार माहिती सांगते? जर्नी तर खूप स्ट्रगलमध्ये होती. लहानपणापासून माझी आई सिंगल मदर आहे, तर त्याच्यामुळे सगळी जबाबदारी आईवर होती. वयात आल्यावर कळायला लागलं की आपलं कमवणं किती इम्पॉर्टंट आहे. मग मी स्वतःच ट्युशन्स घ्यायला लागली, मेहंदी काढायला लागली, रांगोळ्या काढायला लागली. त्याच्यामुळे मी पैसे जमवण्याचा प्रयत्न केला आणि ते पैसे जमवून मी एक इम्पॉर्टंट केलं लाईफमध्ये की चांगलं शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं. मग मी माझी ग्रॅज्युएशन KC कॉलेजमधून केलं, MBA केलं सिडनम कॉलेजमधनं. अशा प्रकारे मी आधी शिक्षणाला महत्त्व देऊन माझं शिक्षण माझ्या स्वतःच्या मेहनतीने पूर्ण केलं. तेव्हा तुला असं वाटलेलं की म्हणजे मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये जावं, म्हणजे काय असं माइंडमध्ये होतं का? माइंडमध्ये असं नव्हतं, पण असा एक टर्निंग पॉईंट आला
माझं MBA झालं, चांगली नोकरी करत होती, चांगला कमवत होती, घराची जबाबदारी घेत होती. पण जेव्हा लग्नाचं वय आलं तेव्हा सगळे मागे गेले. लग्न आलं एका लग्नात बहिणीच्या एका व्यक्तीबरोबर ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्या प्रेमामध्ये माझी मोठी आर्थिक फसवणूक झाली. त्याच्यामुळे मी अगदीच माझा बँक बॅलन्स आणि सगळं झिरो आहे. त्याच्याबरोबर असं झालं की मला खूप डिप्रेशन आलं त्या गोष्टीचं, की अगदीच लग्न जमणार होतं आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी फसवणूक होणं, एक माणूस फ्रॉड निघणं, त्याने मला डिप्रेशनमध्ये टाकलं होतं. खूप जास्त डिप्रेशन, मी कामच करू शकत नाही, ना खाऊ शकत नाही, ना कमवू शकत नाही. पण सगळ्यांचं मला कोण ना कोणतरी व्यसन असतं. अनेक डॉक्टरांचं काउन्सिलिंग घेतलं, मेडिटेशन केलं, लाईफला एका ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं तुझ्या हातात जे काही करणार ती तू जोपासण्याचा प्रयत्न. मग सुरुवातीला मला रांगोळीची आवड होती, तर रांगोळ्या काढायला लागली, त्याच्या ऑर्डर्स घ्यायला. पण त्याच्यामुळे इन्कम एवढं होत नव्हतं, एवढं घर चालत नव्हतं, घराची जबाबदारी होती, आईचं पण ओल्ड एज झालं होतं, अल्टिमेटली माझ्यावर जबाबदारी होती. तर मी असं म्हणेन की त्या प्रेमभंगामुळे मी माझ्या लाईफची जर्नी ॲज अ मेकअप आर्टिस्ट स्टार्ट केली. माझ्या बहिणीच्या लग्नात मी एका मेकअप आर्टिस्टला बघितलं, 2 तास 3 तास त्यांनी तिचा मेकअप केला आणि त्यांनी चांगले पैसे कमवले. तर वाटलं का नाही मी करू शकू. तर सगळा विचार सोडला, आईचे दागिने गहाण ठेवले आणि मी माझा कोर्स पूर्ण केला. आणि अशा रीतीने माझं स्ट्रगल आणि सक्सेस सुरू झालं. खूप मेहनत केली, ब्रायडल केले, मॉडेल्स केल्या, सेलिब्रिटीज केल्या, अशा रीतीने मला ओळख निर्माण झाली. अशा रीतीने एक पॉइंट बोलते ना ते होता वच्चे हे खूप छान बोललीस तू की म्हणजे एखादं असतं ना माणूस जेव्हा फ्रस्ट्रेट होतं तेव्हा सगळं काही थांबत नाही आणि थांबवलं सुद्धा नाही पाहिजे, कारण की आपण जर थांबलो तर मग पुढे आपण जाणार असतं ना, आणि त्याच्यातून बाहेर येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं तू बोलली डॉक्टरने तुला सल्ला दिला की ज्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे ती गोष्ट करा. तर हे सगळ्यांनी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की जर अशा डिप्रेशनमध्ये तुम्ही कधी गेलात किंवा असं काही कधी एखाद्या वेळेस अशी सिच्युएशन आली तुम्हाला असं वाटलं की आता काहीच करू नाही शकत आणि मी हारले किंवा काय, तर असं शांत बसू नका. त्यावेळेस जसं पूजाने सांगितले आज की या लेवलला आज ती खूप मोठी मेकअप आर्टिस्ट आहे, जर ती त्याच्यातून बाहेर निघालीच नसती तर आज तुझं म्हणजे तिथेच थांबली असतीस तर पुढे गेलीच नसती ना. तर ते इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करा आणि त्याच्याने तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. आणि आज पूजा तू आज एवढ्या महिन्यांसाठी खरंच प्रेरणा आहेस की एवढा ह्याच्यातून तू बाहेर निघालीस आणि आज तू इथे पोहोचलीस. तर बाकी मेकअप आर्टिस्ट तर तू आहेस, मॉडेल तर तू त्याच्यामध्ये प्रश्न असतात. खूप सारे ब्युटी पेजेंट्स पण केले आहेत आणि फोटोशूट वगैरे ते ऍड शूट तुम्ही चालत असतात. मग त्याच्यामध्ये पण तू मेकअप स्वतःच करते की त्यावेळेस असतात दुसरी कोणी? नाही, मी मोस्टली मी सेल्फ मेकअपच करते. आणि अजून एक सांगू इच्छिते की या गोष्टींमध्ये, या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जिद्द आणि मेहनत ही मस्ट आहे, मस्ट. जर तुम्ही एक गोष्ट ठाणून ठेवली तर ती तुम्ही टार्गेट करून एक एक गोष्ट पूर्ण, तर मी माझी अनेक गोष्टी होत्या त्या मी टार्गेट करून ठेवल्या. जसं की मला बाईक चालवायची होती, ते मी पूर्ण केलं यावर्षी. मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं होतं, मॉडेल बनायचं होतं, रॅम्प शोज करायचे होते. आणि सर्वप्रथम सगळ्यांना की तुम्ही मेहनत करा आणि मेहनतीबरोबर तुमच्या आजूबाजूला जे तुमचे साथ देतात, मित्रमैत्रिणी, त्यांची साथही खूप महत्त्वाची असते आणि त्यांची संगतही चांगली ठेवणं खूप महत्त्वाचं असते. आणि बाय गॉड ग्रेस मला खूप चांगले फ्रेंड्स आणि फॅमिलीज भेटली. माझी मैत्रीण आहे पूजा वगैरे, PNP मेकओव्हर्स म्हणून एक ब्रँड सुरू केली आणि तिने मला खूप चांगला सपोर्ट केला. आम्ही हा मेकओव्हर्स आमचे जे PNP मेकओव्हर्स त्याच्याद्वारे आम्ही दोघी मिळून पुढे आलो. तर हे पण चांगलं आहे की जसं तू मला साथ देते. अरे ऑलवेज माझा सपोर्ट तुला नेहमीच असणार. आणि खरंच असे मित्रमैत्रिणी आपल्या सोबत असल्या की होतं ना, एक संगत चांगली असली की माणूस खूप पुढे जातो. तर तुझ्या आज तू एवढी मोठी मेकअप आर्टिस्ट आहे, त्याबरोबर तू मॉडेल पण आहेस,
आणि मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तुला तर माहिती आहे आपल्या समाजात अजून सुद्धा ते एक्सेप्टेबल नाहीये. म्हणजे खूप साऱ्या मुलींना किंवा घरातून परमिशन्स नाहीये मॉडेलिंग म्हटलं की नकोच म्हणतात. तर तुला सुद्धा या प्रवासात खूप अडचणी आल्या असतील. नक्कीच. म्हणजे मी सांगायला गेली तर मी हायली एज्युकेटेड आहे, MBA केले. सगळ्यांच्या हेच अपेक्षा होत्या की तू 9 to 5 जॉब कर, जॉब करायचं, घरी यायचं. तर मला पण वाटलं की माझं पॅशन जोपासणं मला खूप महत्त्वाचं आहे. देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने माझ्या हातात कळलं. तर मला असं वाटलं मला ना काहीतरी वेगळं करायचं. जॉब तर सगळेच करतात, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची. तर मग मी समाजाचा विचार नाही केला, माझं पॅशन मी फॉलो केलं, त्याच्यावर काम केलं आणि मग असं वाटलं स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी का नाही बोलली. आपण चांगल्या प्रकारे तिथे प्रेझेंट झालो, चांगल्या लोकांच्या सानिध्यात आलो, संपर्कात आलो, तर नक्कीच आपण ह्या फील्डमध्ये पण पुढे जाऊ शकतो. आणि स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढतो ना. कारण की आता मी सुद्धा भरपूर पेजेंट केले तर मला नाही वाटत म्हणजे त्याच्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट होते. आणि माझा सुद्धा असा हा एक्सपिरियन्स आहे. आपण ग्रोमिंग हा, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात ना. हे आपल्याला शिकायला भेटतात, आपल्याला सोशली कॉन्टॅक्ट वाढतात आणि फ्रेंडशिप्स होते, जशी आपली फ्रेंडशिप झाली. आणि त्याच्यात नाही बोलण्यासारखं मला तरी वाटतं की असं काहीच नाही. आणि ज्या मुलींना किंवा महिलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी केलंच पाहिजे. ॲज अ पॅशन म्हणा किंवा एक छंद म्हणा, करू शकतो है ना. नक्कीच. मी सगळ्या मुलींना सांगू शकते की इट इज बाय चॉईस तुम्हाला काय करायचं. मॉडेलिंग या क्षेत्रात उतरायचं असेल तर नक्कीच फॅमिलीने सपोर्ट करावा. आणि ज्या मुलींना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच त्याच्यामध्ये पदार्पण करावं. फोटोशूट्स होतात, ट्रेडिशनल फोटोशूट्स होतात. नॉट नेसेसरी की एक्सपोजरच केलं पाहिजे किंवा एक्सपोज झाली पाहिजे. आपला चॉईस आहे, आपण जे चॉईस करून ते आपण घेऊ शकतो. इट इज नॉट दॅट बॅड की इट इज नॉट एक्सेप्टेबल. ह्या क्षेत्रात पण खूप चांगलं पुढे जाऊ शकतो आणि नक्कीच अनेक मराठी मुली ह्याच्यामध्ये खूप पुढे आहेत. नक्कीच सगळ्यांचे आई वडील त्यांना मी रिक्वेस्ट करते की ज्या मुलींना इंटरेस्ट आहे त्यांनी खरंच त्यांना सपोर्ट करा. आणि असं नाही मॉडेलिंग किंवा कुठल्याही क्षेत्रात ज्या मुलींना आवड आहे त्यांनी त्या क्षेत्रामध्येच पुढे जावं असं मला वाटतं. आणि तुझ्या मला एक सांग, आज तू खूप पुढे आली आहेस म्हणजे आणि माझी स्वामींना प्रार्थना आहे की तू अजून खूप पुढे जावंस. तर मला एक सांग, जेव्हा आज ह्या स्टेपला येऊन जेव्हा तू मागे येऊन बघतोस तेव्हा तुला स्वतःबद्दल काय वाटतं? नक्कीच सांगेन, मला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटतो. मी स्वतःला चांगल्या प्रकारे सिद्ध केलं. ॲज अ मुलगी म्हणून अगदी लहान वयात मी स्वतःला सांभाळलं, स्वतःचं घर सांभाळलं, आईला सांभाळलं, स्वतःचं पॅशन सांभाळलं. मी स्वतःचे टार्गेट सेट केले आणि त्या प्रत्येक टार्गेटवर मेहनत केली, काम केलं आणि सगळे टार्गेट अचीव केलं. तर नक्कीच सांगायचं वाटतं, मला स्वतःमध्ये खूप अभिमान वाटतो. आणि सर्व मुलींनी रिक्वेस्ट आहे की स्वतःचे टार्गेट लिहून ठेवा आणि त्याच्यावर काम करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेलच. की जर आज एवढ्या महिलांनी चॅनलचं बघताय तर त्यांना तू काय मेसेज देऊ इच्छिते? एक छोटंसं असं मेसेज. सगळ्यांना हे सांगायचे, आजकालच्या स्त्रिया खूप सक्षम आहेत शिक्षणाच्या बाबतीत, कलांच्या बाबतीत. तर त्यांनी आपले छंद जोपासावे, त्यांनी घर पण सांभाळावं. नारी ही आदिशक्ती आहे, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. आणि जशी पूजाने तिची बकेट लिस्ट पूर्ण केली तशी तुम्ही सुद्धा एक तुमची बकेट लिस्ट तयार करा. तुमचे काय काय स्वप्न आहेत, तुम्हाला काय काय करायची इच्छा आहे ते त्याच्यामध्ये लिहा. आणि जसं पूजाने सांगितलं की जिद्द आणि मेहनत हे तर मस्ट आहे, त्याच्याशिवाय नाही काहीच तोड नाही. आणि आज जसं पूजाने स्वतःला सिद्ध केलं तसं तुम्ही सुद्धा स्वतःला सिद्ध करू शकता. कारण की मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बोलते की एक महिला एका वेळेस खूप साऱ्या गोष्टी करू शकते. आणि तेवढी ताकद आपल्यालाच दिली देवाने. एक नक्कीच सांगू शकते, एक मुलगी जेव्हा शिक्षण घेते किंवा पुढे जाते तर ती स्वतःचं कुटुंबच नाही पुढे नेत, तर एक समाज म्हणून ती पुढे नेत असते सर्वांना. तर स्त्रियांनाच मेसेज नाही तर मला वाटतं मी पुरुषांना देखील मेसेज देऊ इच्छिते की नक्कीच आपली संस्कृती पुरुष प्रधान.
पण महिलांना देखील तुमच्या बरोबर त्याच्यात चालायचं गरज आहे. पुढे नाही द्यायचंय, पण ऍटलीस्ट समानतेची वागणूक द्यावी. ज्या मुली खरंच त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, पुढे जाण्याची इच्छा आहे, काही करण्याची जिद्द आहे, तर नक्कीच पुरुषांनी सपोर्ट करावा. माझे देखील 2 भाऊ आहेत, ते मला खूप छान सपोर्ट करतात. तर आपले भाऊ असतात, आपला नवरा असतो, तर त्यांनी नक्कीच अशा महिलांना पुढे आणावं आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय करायचं असेल तर त्यांना दाबू नका, त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. आणि कसं आपल्याला जर आपण जी गोष्ट करतो त्याच्यामध्ये जर आपल्याला सपोर्ट भेटला तर ते अजून एक आनंद तो वेगळाच असतो ना, आणि त्या आनंदाच्या फ्लोमध्ये आपण म्हणजे खूप साऱ्या गोष्टी पण बोलू शकतो. आणि म्हणजे आज खूप छान वाटलं म्हणजे तुझी जर्नी पाहून, तुझी स्टोरी पाहून. म्हणजे मला तरी वाटतं आज खूप साऱ्या महिलांना प्रेरणा भेटली असेल की आज तुझ्या जिद्दीने मेहनतीने आज कुठपर्यंत पोहोचली आज. तर खूप छान वाटलं. तर खूप खूप धन्यवाद, तुझा मौल्यवान वेळ मला दिलास आणि अशीच पुढे जात जा. तुझं जे PNP मेक ओव्हर आहे त्याला तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि तुझ्या मला एक शॉर्टमध्ये सांग की ज्या महिला हे माझं चॅनेल बघतात तर त्यांना सेल्फ मेकअप जर घरच्या घरी करायचं असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा ते कसं केलं पाहिजे थोडक्यात? नक्कीच प्रत्येक स्किननी आपल्या स्किनची काळजी घेणं मेन इम्पॉर्टंट आहे. एव्हरी टाइम रोज मेकअप करणं पॉसिबल नसतं, जास्त केमिकल्स लावणं पण एवढं चांगलं नसतं. तर नक्की स्वतःचं एक मॉइश्चरायझर, चांगलं ऑइली स्किन आणि ड्राय स्किन प्रमाणे एक चांगलं मॉइश्चरायझर लावू शकतो. एक छानशी लिपस्टिक, तुम्ही स्वतःचा मेकअप खूप छान केलाय, सेल्फ मेकअप चांगलं आयब्रो डिफाईन आणि छोटंसं काहीतरी बारीक ज्यांनी तुझ्या लुकला, डेली लुकला चांगला दिसेल. जास्त लाऊड मेकअप करणं इट इज नॉट प्रेफरेबल नाउडेज. तर फक्त स्किनची काळजी घेणं, मॉइश्चराईज करणं, हायड्रेट ठेवणं हे इम्पॉर्टंट. आणि तू जे आहे मेकअप आर्टिस्ट आहे ती ब्रायडल मेकअपचे पण ऑर्डर्स घेते. आणि जर कोणाला ब्रायडल मेकअप किंवा अजून कुठल्या तुमच्या फंक्शनसाठी जर तुम्हाला मेकअप आर्टिस्ट हवी असेल तर शी इज द बेस्ट ऑप्शन मी म्हणेन. तर पूजा ही एक मेकअप आर्टिस्ट तर आहे, त्याचबरोबर मी फोटोग्राफर्सना पण सांगेन जर तुम्हाला प्रोडक्ट शूटसाठी किंवा फॅशन शूटसाठी किंवा एनी ॲड शूटसाठी जर मॉडेल हवी असेल तर तुम्ही पूजाला कॉन्टॅक्ट करू शकता.